देशातल्या 24 लाख विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळ करणारे, त्याचबरोबर 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणारे, नीटचा पेपर फोडणारे जे कोणी गुन्हेगार असतील, या गुन्हेगारांना रोखण्यामध्ये, विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने नीटचे पेपर देण्यासाठी परिस्थिती निर्माण करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलेले आहेत. यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारून या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा म्हणून गेल्या 1 महिन्यापासून विद्यार्थी आंदोलन करत होते. आणि या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक हे गेल्या 21 दिवसापासून उपोषणाला बसलेले होते. या देशातल्या सर्वसामान्य प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या प्रमाणे सरकारनं घेतलेला एखादा निर्णय किंवा व्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या काही त्रुटी या संदर्भामध्ये लोकशाही मार्गाने सनदशीरपणानं व्यक्त होण्याचा निश्चितच अधिकार आहे. आणि त्या अधिकाराला अनुसरून विद्यार्थी आंदोलन करत होते. त्या अधिकाराला अनुसरून या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आम्ही ज्येष्ठ सुद्धा आहोत, शास्त्रज्ञ सुद्धा आहोत, हा संदेश देण्यासाठी म्हणून सोनम वांगचुक गेल्या 21 दिवसापासून उपोषण करत होते. खरं तर एकूण पेपरफुटी कशामुळे झाली, विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळ खेळण्याचा सरकारचा इरादा नाही, याच्यावर आम्ही कडक कारवाई करू, परंतु पुन्हा असा प्रकार होऊन देणार नाही अशी हमी देऊन खरं तर विद्यार्थ्यांशी संवाद साधायला पाहिजे केंद्र सरकारनं. सोनम वांगचुक यांच्याशी संपर्क साधायला पाहिजे होता केंद्र सरकारनं. एखादा केंद्रीय मंत्री, केंद्रातला एखादा सचिव खरं तर या सातत्यानं या आंदोलन करणाऱ्यांच्याबरोबर संपर्क साधायला पाहिजे होता, परंतु सरकारनं हे केलं नाही. बेशरमपणाचं हे लक्षण आहे. सत्तेचा माज आल्याची ही सगळी लक्षणं आहेत. या देशातल्या जनतेनं तुम्हाला चळवळीतूनच सत्ता दिलेली होती हे सोयीस्कररित्या विसरतात. परंतु अशा पद्धतीनं जर का कोर्टाला पुढे करून शिखंडीसारखं तुम्ही जर का जन आंदोलन मोडणार असाल तर याद राखा, या देशामध्ये जसं श्रीलंकेमध्ये घडलं, बांगलादेशमध्ये घडलं, नेपाळमध्ये घडलं, तो क्षण या देशामध्ये यायला वेळ लागणार नाही. काय दोष येत आहोत सोनम वांगचुक यांचा? जर त्यांच्या प्रकृतीची एवढी चिंता सरकारला होती तर गेल्या 20 दिवसामध्ये सरकार काय झोपा काढत होतं का? का नाही संपर्क साधला? का नाही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला? आणि न्याय व्यवस्थेबद्दल तरी काय बोलावं? खरं तर न्यायालयानं इतक्या तातडीनं याची दखल घेतली, परंतु हे विद्यार्थी का आंदोलन करतात? सोनम वांगचुक सारखा एक समाजसेवक ज्यानं जगभरामध्ये देशाचं नाव केलं, तो माणूस उपोषणाला का बसतो? विद्यार्थ्यांच्या मागे का उभा राहतो? याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कोर्टानं का नाही केला? न्याय व्यवस्थेला सुद्धा प्रश्न विचारायचा निश्चितच अधिकार आम्हाला आहे. परंतु ज्या पद्धतीनं दिल्लीतल्या महिला कुस्तीगिरांनी यौन शोषणाच्या विरोधामध्ये केलेलं आंदोलन पोलिसांच्या साह्यानं शिखंडीसारखं मोडून काढलं आणि ती चळवळ दाबली गेली, त्याच पद्धतीनं ही चळवळ दाबण्याचा प्रयत्न सरकारचा दिसतो. पण याद राखा, याच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही. 20 तारखेचा संसदेवरचा मोर्चा होऊ नये म्हणून केलेला सरकार हा केविलवाणा प्रयत्न आहे. पण सरकार आगीशी खेळतंय आणि ही आग सरकारला जाळल्याशिवाय राहणार नाही, एवढाच इशारा या निमित्तानं मी देतोय. सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन